स्वप्न या दोन अवस्थांच्या माध्यमातून हा अजातवाद आपण समजून घेण्याचा प्रयत्न आपला सुरू आहे. जागृती आणि स्वप्न, स्वप्न जितकं मिथ्या आहे तितकीच जागृती सुद्धा मिथ्या आहे. आणि म्हणून जागृतीतले सगळे व्यवहार हे सुद्धा मिथ्या. जीव नाहीच, अगाजे झालेच नाही. ह्या निर्णयाप्रत यायचं असेल तर आधी मिथ्यात्व आम्हाला ठरवावं लागेल. आधी मिथ्या कळवाले, मग विचारे दृढ केले, मग भयची उडाले अकस्मात. आधी मिथ्या आम्हाला कळून आलं, विचाराने ते दृढ केलं, आणि हे दृढीकरण मांडुक्य करतंय. कार्यकारण भाव सांगितलं, दृढीकरण केलं. शब्दाचं मर्यादा सांगितली, हे दृढीकरण पक्क केलं. शब्दाची मर्यादा सुद्धा आपल्याला कारिका नंबर 60 मध्ये सांगितलेली आहे, दृढीकरण पक्क केलं. आता जागृती आणि स्वप्न हे कसं मिथ्या, स्वप्न इतकीच जागृती मिथ्या आहे हे आम्हाला स्पष्ट करून सांगितलं आणि दृढीकरण केलेलं आहे. आणि हळूहळू असं दृढीकरण करत 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 अजातवाद सिद्ध केलेला आहे. म्हणून नीट लक्षात घ्या, आजचा विषय थोडासा काठिण्याने भरलेला आहे. काकांनी सोपं करून आपल्याला सगळं सांगितलेलं आहे, पण आजचा विषय आपल्या सगळ्यांना मिळून चिंतन करायचं आहे, चिंतनीय असा विषय आहे. आणि म्हणून आजचा हा जो अजातवाद आहे, हा अजातवाद चित्त आणि जीव हे भिन्न नाही, एकच आहे. आणि हे दोन्ही मिथ्या आहे, माईक आहे, भासमान आहे, कल्पित आहे. स्वप्नामधला आणि जागृतीमधले सुद्धा. स्वप्नामध्ये चित्त आणि जागृतीमधलं पण चित्त, स्वप्नामध्ये जीव आणि जागृतीमधले पण जीव. जीव जगत बरं का, या ठिकाणी जीव आणि जगत अशा अनुषंगिक हा जीव शब्द वापरलेला आहे. हे दोन्हीही कल्पित, मिथ्या, भासमान आहेत. आज ह्या अँगलनी आम्हाला अजातवाद पटवून घ्यायचा आहे. आणि हे दोन्हीही झालेले नाही, पण जीव पण झालेला नाही, आणि त्या सापेक्ष चित्त ते सुद्धा झालेलं नाही, फक्त परब्रह्म स्वरूपच आहे. बस एवढंच आजच्या आपल्या ह्या विषयाचा आजचा विषय आहे. आणि हे जेव्हा जीव हा जाणतो, म्हणजे माझा जीव जेव्हा हे जाणतो, तेव्हा तो जीव सुखरूप होतो. आणि म्हणून जीव हा सुखरूप झाला पाहिजे, हा जो श्रुतीचा आग्रह आहे, हा कशा पद्धतीने तो सुखरूप होईल हे आज आम्हाला श्रुती सांगते. सुखरूप म्हणजे काय? सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगासारखा. आपण असं म्हणतो की नेहमी की सुखरूप कोण आहे? पांडुरंग हा सुखरूप आहे. आजच्या चिंतनाचा मूळ उद्देश कोणता आहे? की जीव हा सुखरूप झाला पाहिजे. मग सुखरूप म्हणजे काय? सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगासारखा. माझा पांडुरंग सुखरूप आहे आणि मी पण पांडुरंगच झालो पाहिजे. म्हणजे मग काय झालं पाहिजे? सुख दुःख कशामध्ये असतात? सुख दुःख संसारामध्ये असतात, प्रपंचामध्ये असतात. द्वैत जिथे असतो तिथे सुख दुःख असतात. आणि ज्या ठिकाणी अद्वैत असतो त्या ठिकाणी सुखरूपता असते. हे आपल्या नेहमी आपण श्रवण करून आता ही भूमिका मनोरचना आपली पक्की झाली. मग सुखरूप पांडुरंग सुखरूप आहे म्हणजे काय हो नेमकं? काय आहे पांडुरंग सुखरूप म्हणजे? कसा आहे पांडुरंग? तर लगेच त्याचे उत्तर संत आपल्याला देतात की हा पांडुरंग कसा आहे? उपाधी वेगळे, तुम्ही निर्विकार. संतांनी काय आम्हाला दिलेलं आहे? उपाधी वेगळे, तुम्ही निर्विकार. पांडुरंगा, तुम्ही उपाधी वेगळे आहे, तुम्हाला एकही उपाधी नाही, असे तुम्ही निर्विकार आहात. उपाधीमध्ये विकार असतात, सगळ्यांना माहिती. आणि पांडुरंगाला एकही उपाधी नाही, म्हणून ते निर्विकार आहे. करिता तुम्ही निर्विकार आहे, उपाधी वेगळे, तर त्याचा काय परिणाम? करिता संसार तुम्हा नाही. हे महत्वाचे आहे.
जीव सुखरूप झाला पाहिजे. म्हणजे हे दोन्ही चरणांचा आम्हाला विचार करायचा आहे. करिता संसार तुम्हा नाही. उपाधी वेगळे तुम्ही आहात म्हणून तुम्हाला संसार नाही. तुम्ही एकमेव अद्वितीय असे आहात. आणि म्हणून आपण सुखरूप आहात. सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा. म्हणून पांडुरंग सुखरूप आहे आणि मला पण सुखरूप व्हायचं आहे. सध्या आम्ही जीव पातळीवरून विचार करत असतो आणि म्हणून जीव हा सुखरूप झाला पाहिजे, हा आजच्या कारिकांचा उद्देश आहे. तर तो सुखरूप कसा होईल? तर तो सुखरूप उपाधी वेगळे, ह्याच्या सगळ्या उपाधी आम्हाला दिसतात आहे. याचं जे ज्ञान होत आहे त्या उपाधी नेमकं काय आहे, उपाधीचं स्वरूप समजून घ्यायचं. त्या उपाधी कोणाला जाणवतात, कोणाला भासतात, कोणाला त्याचं ज्ञान होतं हे समजून घ्यायचं. आणि ते मी नाही, मी मूळचा परब्रह्म स्वरूप आहे या निर्णयावर यायचं. म्हणजे मग आम्हाला हा संसार आम्हाला सुद्धा राहणार नाही. संसारात राहून सुद्धा व्यावहारिक सत्ता सांभाळून सुद्धा व्यावहारिक सत्ता सांभाळायचीच आहे. कोणतेही तत्वज्ञान मांडलं, कितीही अजातवाद मांडला तरी सुद्धा व्यावहारिक सत्ता ही अबाधित असते. व्यावहारिक सत्तेमध्ये सत्तेची आम्हाला संगती लावावीच लागते. म्हणून मायेचा स्वीकार हा करावाच लागतो. हे पक्क लक्षात ठेवायचंय. संसार नाही म्हणजे संसाराचा सगळा त्याग करायचा आणि आता आमचं काही देणं घेणं नाही अशा पद्धतीने आम्हाला आचरण करायचं नाही. तत्वज्ञानाचं ऍप्लिकेशन हे फार समजून करायचं आहे. म्हणून व्यावहारिक सत्ता कोणतीही मोडकळीस न आणता आम्हाला अजातवाद समजून घ्यायचा आहे आणि समजून घेऊन त्याच्याशी आम्हाला एकरूप व्हायचं, ऐक्य पावायचं आहे. हे आम्ही जर नीट लक्षात घेतलं तरच लक्षात येईल अजातवादाने जीव सुखरूप होतो. आणि असा हा जो जीव आहे. मग आता जागृती, आता परत आपला नेहमीचा विषय आला की जागृतीमध्ये काय द्रष्टाला, जागृतीमधला जो द्रष्टा असतो त्याला अनेक जीव दिसतात की नाही. आता मी इथे चिंतन मांडते आहे तर मला चिंतन मांडत असताना अनेक जीवांचा प्रत्यय येत आहे की नाही. आपण ऐकताय श्रवण रूपाने आपल्या सगळ्यांच्या जीवाचा प्रत्यय मला येते की नाही, अनुभव येतोय की नाही. इथून भिंतीवर एक छोटीशी मुंगी जाते, ती मुंगी पण मला दिसलीये. किडा जातोय, तो किडा पण मला दिसतोय. जागृतीमध्ये ह्या द्रष्ट्याला अनेक जीव दिसतात, मान्य की नाही. म्हणजे अनेक दृश्य पण दिसतात, जीव दिसतात. जीव हे दृश्य असतात म्हणून दृश्य पण दिसतात. कुत्रा दिसतो, मांजर दिसते, मुंगी दिसते, माणसं दिसतात, लहान मुलं दिसतात, अनेक जीव आम्ही बघतो. हे जे हे सगळं आम्ही जे बघतो हे आमचं चित्त सगळं बघतो अशी शास्त्राची मांडणी आहे. चित्ताला सगळं देह दिसतो, चित्त चलित होतं आणि चित्त चलित झाल्यामुळे हे सगळे जीव आम्हाला दिसतात. परंतु हे सगळे जरी आम्हाला हे दिसत असलं तरी सुद्धा हे सगळं दृश्य कल्पित आहे. हा विचार आम्ही प्रत्येक वेळेला, प्रत्येक दिसणाऱ्या दृश्याच्या वेळेला, प्रत्येक दिसणाऱ्या जीवाच्या वेळेला करावा. की हे सगळं कल्पित आहे, ही चित्ताने केलेली कल्पना आहे. चित्ताने केलेली ही कल्पना आहे असा विचार आपण कधी करतो का? प्रत्येक दृश्य पाहताना त्या दृश्यामध्ये रमून जातो, त्याच्यात रंगून जातो, एकरूप होतो. हो, काका म्हणतात की सुंदर आम्ही सनसेट बघतो, सूर्यास्त पाहतो, त्या सूर्यास्तामध्ये स्वतःला हरवून टाकण्यापेक्षा आम्ही
तो सूर्यास्त आणि मी अशा पद्धतीने तिथे फोटो घेतो आणि त्या दृश्यापासून आम्ही वेगळं राहतो. ते दृश्य दिसत असून सुद्धा हा विचार आपण कधीही करत नाही की हे जे दृश्य आहे हे चांगलं आहे, खूप रमणीय आहे. ही सगळी कल्पना आपण केलेली आहे. त्या चित्ताने केलेली आहे ही सगळी कल्पना. आणि जोपर्यंत चित्त अशी कल्पना करतं, तो तेव्हा त्या चित्ताने त्या सगळ्या जीवांना, त्या सगळ्या दृश्यांना सत्यत्व दिलेलं आहे. आणि म्हणून आम्हाला संसार आहे. दृश्याला सत्यत्व या चित्ताने दिलेलं आहे. माझा मुलगा, माझे शरीर, माझी संपत्ती, माझं घरदार, माझे आप्तेष्ट, या सगळ्याला जर सत्यत्व दिले ते चित्ताने दिलेलं आहे आणि त्यांनी ती कल्पना केली आहे की हे माझं आहे. खरंच का हो हे माझं आहे? माझी मुलगी आपण म्हणतो, खरंच का ती माझी असते? आपणच थोड्याच वेळाने आपण म्हणतो माझी मुलगी, पण परक्याचं धन. किती पटकन आपण लगेच जे वास्तव आहे त्या वास्तवावर येतो. इकडे माझी मुलगी म्हणायचं आणि तिकडे परक्याचं धन म्हणायचं. माझं आणि परको याच्यामध्ये कसा समन्वय साधतो हो आपण? फक्त माया, बस. ही माया त्याच्या आड येते. माझं म्हणायला ती माया आड येते. म्हणून वास्तवतेकडे दुर्लक्ष होतं आणि ही माया म्हणजे कल्पना आहे. म्हणून चित्ताने जे सत्यत्व दिलंय ते सगळं काल्पनिक आहे. कल्पना करून आम्ही संसाराचं चित्र रंगवत असतो, त्याला सत्यत्व देत असतो. म्हणून चित्त कल्पना करतं हे आधी मान्य करायचं. आज आम्ही हे मान्य करायलाच पाहिजे की चित्त कल्पना करतं. सगळं काल्पनिक आहे. परत सांगते, व्यावहारिक सत्तेला डावलून करायचं नाही. व्यावहारिक सत्ता व्यवहारासारखीच करायची. आतमध्ये निर्णय, अंतःकरणाचे निर्णय हे असे घ्यायचे म्हणजे आम्ही त्या चित्ताने केलेल्या कल्पनेमध्ये रंगणार नाही, रमणार नाही, रेंगणार नाही. तेव्हा आम्ही अजातवाद स्वीकारू, तोपर्यंत नाही. त्या स्थितीला येऊ तोपर्यंत नाही. मग आता चित्त कशी कल्पना करतो? उदाहरणार्थ गुलाबाचं फुल आहे. एक सुंदर गुलाबाचं फुल जर आता सगळ्यांना दाखवलं आणि ते फुल ठेवल्यानंतर तिथे 4 लोकांना बसवलं. कोणाला बसवलं? एक चित्रकाराला बसवलं, एक सामान्य जीवाला बसवलं, एका भक्ताला बसवलं आणि एक तरुण, छान तरुण सुंदर स्त्रीला तिथे बसवलं. असे 4 लोकांना जर तिथे बसवलं आणि एक गुलाबाचं फुल जर समोर ठेवलं आणि म्हटलं की ह्या गुलाबाच्या फुलाबद्दल आपल्याला काय वाटतं विचारलं, तर चौघांच्या 4 कल्पना त्या गुलाबाच्या फुलाबद्दल राहतील. चित्रकार आपल्या चित्राच्या अनुषंगिक गुलाबाच्या फुलाचा विचार करेल. सामान्य जीव आपल्या अनुषंगिक सामान्यत्वाने त्याचा विचार करेल. हे फुल खूप छान आहे, हे आपल्या घरी पण असावं. सामान्य माणूस कसा विचार करेल, इतकं सुंदर गुलाबाचं फुल, माझ्या घरी पण हा गुलाब असावा. कुठून आणलं हो? कुठे मिळतं? मला कलम द्याल का? कल्पना केली. एखादी सुंदर तरुणी म्हणेल की इतकं सुंदर गुलाबाचं फुल आहे, मी माझ्या वेणीमध्ये माळते. तिला ते माळण्याची इच्छा तयार होईल. माळण्याची कल्पना तिने केली, चित्राची कल्पना चित्रकाराने केली. सामान्य जीवानी घरी आणण्याची कल्पना केली, घरी आपल्याकडे फुलं आली पाहिजे ही कल्पना केली आणि भक्तांनी कल्पना केली, हे फुल मी माझ्या भगवंताला अर्पण करतो. भक्तांनी कल्पना केली, फुलाबद्दल वेगवेगळ्या कल्पना केल्या. चित्त सगळ्यांचं सारखंच आहे की नाही, पण कल्पना मात्र वेगवेगळ्या प्रत्येकाने केल्या. मग कोणती कल्पना खरी हो?
काय खरं याच्यामधलं, चित्र काढणं खरं की घरी आणणं खरं? भक्ताचं राहू द्या, अपवाद भक्त आहे, पण गुलाबाचं जे वास्तव रूप आहे, हे वास्तव रूप कोणी पाहिलं? वास्तव रूप जो बघेल, भक्तांनी पाहिलं वास्तव रूप, हे गुलाबाचं फूल आहे, हे भगवंतानी तयार केलेलं आहे, भगवंताची निर्मिती आहे, त्याची निर्मिती त्याला अर्पण. तेरा तुझको अर्पण. बस तुझंच तुला अर्पण करतो रे बाबा. फक्त वास्तवता बघितली भक्तांनी, बाकी सगळ्यांनी त्याची कल्पना केलेली आहे. म्हणून चित्त सारखं जरी असलं तरी कल्पना ही वेगवेगळी, चित्त वेगवेगळी कल्पना करतो. म्हणून चित्त आणि हे जे पाहिलं जाणार जे दृश्य आहे, हे दोन्ही भिन्न नाही असं शास्त्रकार सांगतात, अशी कारिका आम्हाला सांगते, असे आचार्य आम्हाला सांगतात की चित्र, पाहिलं जाणारं दृश्य किंवा पाहिले जाणारे सगळे जीव आणि चित्त हे भिन्न नाही, हे दोन्हीही कल्पित आहे. पटलं की नाही? चक्रधर स्वामींचा दृष्टांत आपण नेहमी बघतो की नाही? चक्रधर स्वामींनी काय केलं, एक हत्ती आणून ठेवला, 4 आंधळ्यांना आणून ठेवलं. त्यांना डोळे नाही. आपण चित्ताचा सध्या अभ्यास करतोय की चित्त सुद्धा कसं कल्पित आहे हे सांगतोय, चित्त कल्पना करतं हे सांगतोय. कल्पना करतो म्हणून ते कल्पित आहे. आंधळ्यांना, 4 आंधळ्यांना सांगितलं की सांगा बरं हत्ती कसा आहे? कोणी हत्तीचा पायाला हात लावला तर म्हणे हत्ती खांबासारखा आहे. कोणी त्याच्या शरीराला असा हात, पोटावरून हात फिरवला, भिंतीसारखा आहे. असं प्रत्येकाने एक एक अवयव घेतला हत्तीचा, तर प्रत्येकाने वेगवेगळी कल्पना केली आणि हत्तीचं चित्र सांगितलं की हत्ती असा, हत्ती तसा, हत्ती तसा. हत्तीचं चित्र त्यांनी वर्णन केलं, त्यांना तो सत्य वाटला, पण हत्ती तसा होता का हो? खांबासारखा होता का हो? सोंडेला हात लावला तर हत्ती त्यांना वेगळा वाटला, शेपटीला हात लावला तर हत्ती त्यांना वेगळा वाटला. ज्यांनी शेपटीला हात लावला त्यांनी तसं वर्णन केलं, ज्यांनी पायाला हात लावला त्यांनी असं वर्णन केलं. वेगवेगळ्या प्रत्येक आंधळ्या व्यक्तीने वेगवेगळं वर्णन केलं. त्याचं कारण ती कल्पना त्यांच्या चित्ताने केली. आम्ही डोळे असून सुद्धा आम्ही चित्ताने कल्पना करतो. मग आम्ही डोळस म्हणावं की आंधळे हो? तुकाराम महाराजांनी काय म्हटलंय, आंधळे जन म्हणून खरा देव दिसत नाही. आंधळ्या डोळ्यांनी जग बघतोय, आंधळ्या डोळ्यांनी आम्ही जग बघतोय, कल्पनेच्या अवस्थेतून आम्ही जग बघतोय. आणि म्हणून आम्हाला जगाचं वास्तव स्वरूप कळत नाही. हे आम्हाला लक्षात ठेवायचं. म्हणून चित्त हे कल्पित आहे आणि त्या कल्पित चित्ताने कल्पना केलेलं हे सगळं दृश्य जगत सुद्धा, हे सगळे जीव सुद्धा कल्पित आहे. आणि म्हणून ह्या चित्ताने जितकं काही बघितलं, जे जे हे चित्त बघतो, चित्त ज्यांचं ज्यांचं प्रकाशन करतं ते सगळं चैत्य आहे. चित्ताने ज्यांचं प्रकाशन केलं ते सगळं चैत्य आहे. त्याला सगळ्याला चैत्य असं म्हणतात. आणि म्हणून आम्हाला ह्या सगळ्या संपूर्ण कारिका काय सांगतात आहे की संपूर्ण कारिका आम्हाला परमार्थ हा जीवाला सुखरूप कसा करतो, जीव सुखी कसा होईल हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे. सुखरूप कसा होईल जीव, जीव सुखी होतो तर तो दुःखी पण होतो. या उपाधीमध्ये आम्ही गुंततो म्हणजे तो सुखी दुःखी होतो, पण त्याच्या पलीकडे आम्ही जेव्हा जाऊ, या सगळ्यांच्या पलीकडे जाऊ, चित्त ही सुद्धा उपाधीच आहे की नाही आता. म्हणून याच्याही पलीकडे जाऊ तेव्हाच तो सुखरूप होतो. पण त्यासाठी मला सुखरूप जर व्हायचे असेल तर
एक सूत्र फार सांभाळावं लागतो. इतका आम्ही अभ्यास करतो, इतकं आम्ही रोज श्रवण करतो, इतकं मनन चिंतन श्रवण मनन चिंतन निधिध्यासन करतो, याचं काय करायचं हा प्रश्न आम्हाला पडला पाहिजे. हा काकांचा आग्रह आहे, माझा आग्रह नाही. या सगळ्याचं आम्ही काय करायचं हा प्रश्न जोपर्यंत आपल्याला पडत नाही तोपर्यंत आम्ही सुखरूपतेकडे वाटचाल करायला प्रवृत्त होत नाही. पक्क लक्षात ठेवायचे, सूत्र लक्षात ठेवायचे. तत्वज्ञानाची सूत्र जोपर्यंत लक्षात येत नाही तोपर्यंत तत्वज्ञान आमच्या जीवनामध्ये अंमलात येत नाही. पक्क लक्षात ठेवायचं. आणि म्हणून आम्हाला कारिका सांगते की जीव जो आहे हा, हे सगळे जीव, आता इथे जीव, हे सगळे जे जीव आहे हे सगळे जीव हे चित्तानी जाणल्या जातात. मान्य हे वाक्य? चित्तानी चित्त आहे म्हणून या जीवाचं आम्हाला जाणीव होते. आणि माझं चित्त जे आहे, मन बुद्धी चित्त अहंकार, हे चित्त माझं चित्त जे आहे हे माझं चित्त हे माझ्या जीवानी जाणल्या जातं. दोन्ही बाजूनी जीवाचा रोल, एक सगळे जीव ह्या चित्ताने जाणल्या जातात आणि माझा जो स्वतःचा जो जीव आहे हा काल्पनिक आहे. ह्या चित्त हे कल्पना करतं. या चित्ताचं स्वरूप जाणण्याचं काम करणारा जो द्रष्टा आहे तो जीव आहे. म्हणून जीव आणि चित्त अनम्यूट झालंय. म्हणून चित्त जे आहे हे चित्त काल्पनिक आहे, हा माझा जीव जाणतो आणि इतर सगळ्या जीवांना, या देहादी जगतातल्या सगळ्या जीवांना हे चित्त जाणतं. म्हणून शास्त्र म्हणतो जीव आणि चित्त हे भिन्न नाही, हे दोन्ही एकमेकांना जाणतात. म्हणून बाकीचे जे सगळे जीव आहेत सृष्टीमध्ये, सगळे जीव आहे, किडा मुंगी माणूस, पहा बरं फार एकाग्रतेने विषय आहे का? आज सोपा विषय नाहीये, सोपा करण्याचा प्रयत्न करते, पण अहो आता काऊचिवच्या गोष्टीतून आपण यायला पाहिजे की नाही हो? किती दिवस काऊचिवच्या गोष्टी ऐकायच्या? आग्रह तिथे माझा असला पाहिजे की ह्या सगळ्याचं मी काय करायचं, हा आग्रह असला पाहिजे. ह्या काऊचिवच्या गोष्टीतून नक्कीच बाहेर यावं की नाही, त्याच्याशिवाय आम्ही पुढे कसं जाऊ? जर ह्याच गोष्टी छान वाटत असतील काऊचिवच्या तर अजातवादाकडे कशी झेप घेऊ? मुलाला बिस्किटचा पुडा किती दिवस बरा वाटतो? 6 वर्षाचा, 7 वर्षाचा, 8 वर्षाचा होईपर्यंत. आता तो इंजिनियर झाला, तो मुलाचा बापही झाला, तो आबाई झाला, तरी बिस्किटच्या पुड्यात त्याला वाटेल का? रस वाटेल का? बिस्किटचा पुड्या त्याला प्रेझेंट म्हणून दिला तर त्याला आनंद होईल का? याचं काय करायचं हा प्रश्न त्याला पडेल की नाही? तसं ह्या सगळ्या गोष्टीचं काय करायचं हा प्रश्न पडला पाहिजे. ह्या सगळ्यांचं काय करायचं, ह्या सगळ्यांचा विचार करायचा, ते जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करायचा, काऊचिवच्या बाहेर यायचं. म्हणून हे सगळे जे जीव आम्ही बघतो जगतामध्ये, देहादी जगतातले जे सगळे जीव बघतो, हे सगळे जीव आमच्या चित्ताचा विषय आहे. आता त्याला दृश्य म्हणू आपण, म्हणजे आपल्याला कळतं. तुमच्या चित्ताचं हे सगळं दृश्य जे आहे आमच्या चित्ताचा हा विषय आहे, म्हणजे चित्ताने त्याचं प्रकाशन होतं. म्हणजे चित्ताने
आम्हाला ते कळतं ते काय आहे, ते गुलाबाचं फूल आहे, तो हत्ती आहे, ती किडा आहे, ती मुंगी आहे. याला म्हणतात प्रकाशन झालं. आणि म्हणून ज्याचं प्रकाशन होतं त्याला चैत्य असं म्हणतात. बस लक्षात ठेवायचा शब्द हा चैत्य. आणि म्हणून हे सगळे जे चैत्य, हे सगळं जग आहे, हे सगळं जग काय आहे? चैत्य आहे. म्हणून जागृतीमधलं सगळं जग चैत्य आहे. कशासाठी हे चैत्य सांगणं सुरू आहे? जे ज्याचं प्रकाशन होतं ते कसं आहे? ते नेहमी अनित्य असतं. प्रकाशन होणाऱ्या वस्तू कशा असतात? अनित्य असतात. असा त्या अचेतन असतात. आणि जे चित्ताने आम्हाला हे जाणायचं आहे, ते चित्त चेतन आहे. मी चेतन आहे आणि बाकी सगळं जे आहे हे अचेतन आहे. हे सतत चिंतन आम्ही करायला पाहिजे. म्हणून आम्ही ह्या अनात्मच्या अनुसंधानात राहता कामा नये. अनित्य जे आहे, अनात्म जे आहे, देहादी जगत याच्या अनुसंधानात आम्ही, याच्या नादामध्ये आम्ही कधीही राहू नये. शरीर सुद्धा काय आहे? कोणाचं? माझा देह सुद्धा चैत्यच आहे, अनित्य आहे, अनात्म आहे. मग या देहाला विकार झाला, या देहाला व्याधी झाली, तरी सुद्धा त्या व्याधीचा, विकाराचा मी विचार करू नये. कारण आम्ही ज्याच्या आधाराने हा विचार करतो ते चित्त चेतन आहे, असा विचार करायचा. कशासाठी? आता हे चित्त जे चेतन आहे, हे चेतन, हे चेतनत्व, हे परब्रह्म स्वरूप, तिथून ते चेतनत्व आलेलं आहे, ते मी आहे. चित्तावरून उडी कुठे? परब्रह्म स्वरूपाकडे. ते चित्त चेतन आहे आधी ठरवायचंय मला, आणि मग त्या चेतनावरून ते चेतनत्व कुठून? परब्रह्माकडून प्रदान करण्यात आलेलं आहे. ते परब्रह्म स्वरूप मी आहे. इथपर्यंत जायचं आहे. चित्ताला धरून तिथपर्यंत जायचं आहे. म्हणून सांगते की आता स्थूलाकडून सूक्ष्मातला प्रवास सुरू आहे. चित्त सूक्ष्म आहे, नक्की सूक्ष्म आहे. परब्रह्म स्वरूपाला जर गवेषणी घालायचं असेल, निर्विकार, निरवय, तर एकदम आम्ही घालू शकत नाही. म्हणून चित्त, दृश्य प्रमाणातलं जे चित्त आहे, दृश्याचा अनुभव येतो आम्हाला. म्हणजे चित्त हे दृश्य आहे की नाही? आपण म्हणतो ना, माझ्या चित्ताला आज काही, माझं चित्त स्थिर नाही, ते सैरभैर आहे, चित्ताला पटत नाही. ही सगळे वाक्य चित्ताचा आम्हाला अनुभव येतो. म्हणजे चित्त हे दृश्य आहे. म्हणून आधी दृश्य चेतनत्व जिथे आम्हाला दिसतंय प्रकर्षाने, त्याला हाती धरायचं आणि हळूच वर चढायचं. साप शिडी, शिडीच्या माध्यमातून, ही शिडी आहे, चित्त ही शिडी आहे, आणि तिथे जायचं आणि मग म्हणायचं की आता हे तर काहीच झालेलं नाहीये. चित्त पण नाही आणि चैत्य पण नाही, हे काहीच झालेलं नाही. परब्रह्म स्वरूप एकमेव अद्वितीय आहे. हा साप शिडीचा खेळ आता आम्ही शिडीवरून वर चढणं शिकतोय. आणि म्हणून ह्या अचेतनाच्या नादामध्ये आम्ही कधीच राहू नये. आम्हाला जे जे कळतं, जे जे दिसतं, ते सगळं तसंच आहे. कसं आहे? बेभरोशाचं आहे. काकांचा शब्द आहे हा, बेभरोशाचा आहे, शरीरासकट. आणि हे परमार्थाचं वर्म मला जोपर्यंत कळणार नाही, तोपर्यंत वर्म चुकलं की चुकलिया वर्म फेरा
कडे सगळी धावपळ, दासबोध वाचतोय, पंचदशी वाचतोय, मांडुक्याचा अभ्यास करतो आहे, मनोबोधाचा अभ्यास करतोय, पण वर्मच कळत नाही हो की ह्या जीवाला सुखरूप व्हायचं आहे. हे वर्म जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आमच्याकडून शुद्ध परमार्थ होणार नाही, आणि शुद्ध परमार्थाशिवाय जीव सुखरूप होणार नाही. पक्क लक्षात ठेवायचं. आणि म्हणून अशा पद्धतीने जर परमार्थाकडे आम्ही बघितलं तरच परमार्थ सिद्धीला जाईल, नाही तर अजिबात सिद्धीला जाणार नाही. म्हणून समर्थ म्हणतात आहे की चातुर्याने आम्हाला अभ्यास करावा लागतो. चतुर लक्षण सांगितले समर्थांनी, चातुर्याने आम्हाला अभ्यास करून निर्णयाप्रत यावा लागतो. कसाही अभ्यास करून होत नाही हो. चातुर्य, युक्ती, तर्क ह्या सगळ्यांचा आम्हाला नीट विचार करून इथपर्यंत यावं लागतंय. जेवढं श्रेष्ठ असेल तिकडे जायला तेवढीच तयारी लागेल की नाही, तेवढाच अधिकार लागेल की नाही श्रेष्ठत्वाकडे जायला. आम्हाला जर एव्हरेस्ट चढायचा असेल तर तो सगळा अधिकार, ती सगळी पात्रता आमच्यामध्ये लागेलच की नाही. एव्हरेस्ट शिखर गाठायचं आहे तर थातुरमातुर साधन करून होईल का हो? थातुरमातुर विचार करून होईल का? एव्हरेस्ट शिखर चढायचंय, शिखर दिसतंय, मला त्या शिखरावर पोहोचायचंय, पण खाली सगळे दगडच आहे. मग आता हे एक एकच दगड आम्ही फेकायला सुरुवात करतो. अहो कशाला दगड फेकायला सुरुवात करता? त्या दगडांना पार करून पुढचं पायरी कशी गाठता येईल इकडे या. नाही तिथे की नाही काऊ चिव बसले होते, त्या गोष्टीतच छान वाटतं. त्या काऊ चिवला कसं उडवायचं इकडेच आमचं सुरू आहे. किती दिवस नाही हो. आणि म्हणून स्वतःचा अधिकार श्रवणातून वाढवायचा. निश्चित आपल्या सगळ्यांचा अधिकार श्रवणातून वाढलेला आहे. अगाजे झालेच नाही इथपर्यंत आपण आलेला आहो. आणि म्हणून आता शरीराला सुद्धा आम्ही चैत्य ठरवायला तयार झालो. नव्हे, शरीराला चैत्य जरी ठरवले तरी आता चित्त सुद्धा चैत्यच आहे. चित्त आम्हाला कळतं आहे, चित्त हे दृश्य आहे. आणि अशा पद्धतीने जर आपण हा विचार केला तर मग असा विचार केला तर मग आम्हाला द्वैताचं द्वैत दिसणारच नाही का? या चित्ताला जरी या सगळ्याच अनात्म गोष्टीचं आम्हाला ज्ञान होत आहे, या द्वैताचा अनुभव येतो आहे, जीवन मुक्ताला सुद्धा अनुभव येतो, परंतु तो अनुभव हा अनुभव या पातळीवर राहत नाही, व्यवहार या पातळीवर राहतो. व्यवहारापुरताच फक्त द्वैताचा उपयोग होतो. द्वैत व्यवहार्य आहे, म्हणून द्वैतामध्ये द्वैतासारखाच व्यवहार करायचा खूप महत्वाचं आहे. असं जर आम्ही केलं नाही तर सगळा परमार्थ आमचा कोलमडून जाईल. तो जीवनाभिमुख होणार नाही, अजिबात होणार नाही जीवनाभिमुख. स्वप्नामध्ये आम्हाला मुलगा दिसतो किंवा मुलगी दिसते, पण जेव्हा जागृतीमध्ये आम्ही येतो, जागृतीत येतो त्यावेळेला मुलगा नसतो, मुलगी पण नसते. मग स्वप्नामधले हे अनुभव जे आहेत हे आम्ही त्यावेळेला मिथ्या ठरवतो की नाही, मला स्वप्न पडलं होतं, आज मुलगा आला, मुलगी आली, स्वप्न पडलं, पण जागृती ते नाही. मग आपल्याला जागृतीमध्ये ते नाही म्हणून आपल्याला वाईट वाटतं का? नाही वाटत. ते स्वप्न हे आम्ही पटकन मान्य करतो. आता जागृतीमध्ये मुलगा आहे, मुलगी आहे, मान्य आहे. मुलगा नाही, मुलगी नाही, हे मान्य करतो का आपण? अजिबात करत नाही. जागृतीमध्ये मुलाने येतो कळल्यानंतर जर मुलगा आला नाही तर आम्ही भयंकर नाराज. त्याचं येणं होत नाही. अमेरिकेला आहे,
वर्षातून एकदाच येतो हो, पण तोही आला नाही. स्वप्नात मान्य करतो की मुलगा स्वप्नात दिसला, जागृतीत नाही, हे मान्य करतो, पण जागृतीमध्ये मुलगा नाही, मुलगा आहे पण तो नाही, आला नाही, हे मान्य करायला आम्ही एकदम तयार नसतो. परंतु जर आम्ही नीट विचार केला तर स्वप्नामधला मुलगा आणि मुलगी ही जागृतीमध्ये नाही, तसंच जागृतीमध्ये सुद्धा ते नाहीत. आता जागृतीत ते नाहीत असं आम्ही म्हणतो, नाही कशाच्या आईने म्हणतो? आत्मरूपानी ते आहेत, पण देहरूपानी ते तिथे नाहीत. म्हणून जागृतीमध्ये नसणं याचा अर्थ आत्मरूपाने तिथे आहेत. पण जागृतीमध्ये आम्ही सगळे स्थूलालाच महत्व देतो. आणि म्हणून अजात रूप ते सगळे अजात आहे. देह सुद्धा अजात आहे, तो झालाच नाही. मग आता तो अमेरिकेहून येत नाही, त्याचं कॅन्सल झालं तर वाईट वाटेल का? असा विचार केला तो अजिबात वाईट वाटणार नाही. स्वप्न आणि जागृती हे दोन्ही मिथ्या आहेत. आणि जागृतीमध्ये आता आम्हाला जो हा अनुभव येतोय, मुलगा येणार, मुलगा जाणार, हा सगळा जो अनुभव आम्हाला जागृतीमध्ये हा चित्ताच्या साह्याने आलेला आहे, असा विचार जर आम्ही केला आणि चित्त हे काल्पनिक आहे म्हणून मुलगा येणार, आनंद हा सुद्धा काल्पनिकच आहे, चित्तानेच कल्पना केलेला आहे, असा जर आम्ही विचार केला तर ह्या विचारांनी मग हे झालेलंच नाही. जागृती सुद्धा मिथ्या आहे. स्वप्न जितकं मिथ्या तितकीच जागृती ही मिथ्या आहे. स्वप्नात दिसणारा मुलगा आणि मुलगी जागृतीत नाही, जागृतीत दिसणारा मुलगा मुलगी बाकी सगळं जे काही आहे, फक्त मुलगा मुलगी म्हटलं याचा अर्थ तेवढंच नाही, बाकी सगळं जेवढं दृश्य रूपाने जितकं काही आहे ते सुद्धा जागृतीत वास्तविक पाहता नाहीत. कारण ते सगळं काल्पनिक आहे, चित्ताने ती सगळी कल्पना केलेली आहे. माझा मुलगा अमेरिकेतून येणार आणि मग मला खूप आनंद होणार, मी सुखी होणार. आल्यावर तो म्हणतो मला वेळच नाही, मला बाकीचे बरेच काम आहेत. मग आता कल्पना चित्ताने जी कल्पना केली की मुलगा आल्यानंतर मी सुखी होणार, ही कल्पना कल्पनाच राहते की नाही? मग ती कल्पना हे पटलं की नाही? पटवून घ्यावं. आणि चित्त सुद्धा काल्पनिक आहे, माईक आहे, भासमान आहे, हे पटवून घ्यावं. आणि हे काहीच झालेलं नाही. मनकल्पित संसार जाणं. हे सुद्धा आम्ही जर नीट समजून घेतलं तर हा जीव निश्चितपणे सुखरूप होईल. सुख आणि दुःखामध्ये हा जीव राहणार नाही, सुखी होणार नाही, दुःखी होणार नाही, अशा पद्धतीने विचार केला, अशा पद्धतीने जर आम्ही अभ्यास केला तरच हे शक्य आहे, नाही तर नाही. आणि म्हणून आम्हाला कारिका सांगते आहे की आम्हाला जागृत अवस्थेमध्ये अनेक जीव दिसतात, ते सगळे जीव चित्ताने कल्पिलेले असतात आणि हे सगळे मिथ्या आणि कल्पित असतात. हे सगळे जीव मिथ्या आणि कल्पित असतात. चित्त आणि पाहिलेले दृश्य हे सगळं कल्पित आहे.
हा निर्णय आम्ही प्रत्येक वेळेला करावा, हा विचार आम्ही प्रत्येक वेळेला करावा. चित्त आणि दृश्य जागृतीमधले दृश्य किंवा जागृतीतले जीव ही सगळी कल्पना आहे. म्हणून दिसणारी वस्तू कल्पित आणि ती दृश्य वस्तू ही द्रष्ट्यापासून भिन्न नाही, हे पण लक्षात घ्यावं. दिसणारी वस्तू द्रष्ट्यापासून भिन्न नाही म्हणजे द्रष्ट्यानेच तिला सत्यत्व देऊन कल्पलेली आहे, म्हणून ती भिन्न नाही. म्हणून ती कल्पित, म्हणून द्रष्टा म्हणजे चित्त जीव सुद्धा कल्पित. ठोस निर्णय जोपर्यंत घेणार नाही तोपर्यंत अजातवादाकडे जाणार नाही. ठोकळे भास साधन करून होणार नाही. बारकावे टिपत टिपत प्रत्येक क्षणी सावध होतो. अभ्यास आम्हाला करावा लागेल. आणि म्हणून जीव आणि चित्त हे दोन्ही परस्परांचे दृश्य आहे, हे लक्षात घ्यावं. चित्त आणि जीव हे दोन्ही परस्परांचे दृश्य आहेत. स्वप्नामध्ये आम्ही पाहिलेला हत्ती जसा खरा नसतो, तसंच चित्त सुद्धा खरं नाही. स्वप्नामधला हत्ती म्हणजे जीव हा जसा खरं नाही, तसंच त्या जीवाला पाहणारं चित्त सुद्धा खरं नाही. हे दोन्हीही मिथ्या आहे. चित्त आणि दृश्य दोन्हीही मिथ्या आहे, कारण यांना कोणतंच प्रमाण नाही, सत्यत्वाचं कोणतंच प्रमाण नाही, कोणतं विशिष्ट लक्षण सांगता येत नाही. फक्त चित्त आणि दृश्य हे जीवाच्या चित्ताकडून ग्रहण केले जातात. आता ही रचना कशी आहे? जीवाच्या चित्ताकडून. जीव म्हणजे माझ्या जीवाकडून हे ग्रहण केले जातात. माझं चित्त मलाच अनुभवाला येतं आणि दृश्य सुद्धा मलाच अनुभवाला येतं, म्हणजे माझ्या जीवाला अनुभवाला येतं. असा जेव्हा आम्ही विचार करू तेव्हा लक्षात येईल की दोन्हीही स्वतंत्र वस्तू नाही. चित्त आणि दृश्य हे दोन्ही स्वतंत्र नाही. त्या दोन्हीला सुद्धा स्वतःची सत्ता नाही. पक्क लक्षात घ्यायचं, चित्ताला पण स्वतःची सत्ता नाही, ते कोणाच्या तरी सत्तेवर काम करत आहे. आणि दृश्य सुद्धा, त्याला सुद्धा वास्तविक सत्ता नाही, स्वतःची अशी सत्ता नाही, अस्तित्व नाही. म्हणून चित्तालाही अस्तित्व नाही, जीवांना सुद्धा, बाकीच्या जीवांना सुद्धा अस्तित्व नाही. त्याचं अस्तित्व देणार जे आहे परब्रह्म स्वरूपाच्या अस्तित्वावर, त्याच्या सत्तेवर हे सगळे काम करतात आहे. ती सत्ता मी आहे. परब्रह्म सत्ता मी आहे, माझ्या सत्तेवर हे सगळे काम करतात आहे. अशा पद्धतीने जर आम्ही चित्ताकडे आणि बाकीच्या जीवांकडे म्हणजे दृश्याकडे जर पाहिलं तर आम्ही आता हे काहीच झालेलं नाही ह्या निर्णयावर सहज येऊन पोहोचू. हे दोन्हीही मिथ्या आहेत. जागृतीमधलं चित्त सुद्धा मिथ्या आहे, स्वप्नामधलं सुद्धा चित्त मिथ्याच आहे. ते पटत, हे नाही पटतो. हे पटण्यासाठी जागृतीतलं चित्त मिथ्या आहे, हे पटण्यासाठी ही सगळी खटाटोप, हा सगळा प्रयत्न. म्हणून त्यांना आता वास्तविक सत्ता नाही या अँगलने ते पटवून घ्यायचे. आणि अशा पद्धतीने जेव्हा आम्ही हे सगळं पटवून घेऊ त्याच वेळेला सापेक्ष भासमान मिथ्या हे आम्हाला पटेल. तोपर्यंत पटणार नाही. म्हणून
आचार्य आम्हाला सांगतात आहे 68, 69, 70 ह्या कारिकांमध्ये आचार्य सांगतात आहे की हा जो स्वप्नामधला जीव आहे ना, हा मायामय जीव निर्मिती जीव आहे. आता या ठिकाणी आचार्यांनी आम्हाला मायामय जीव किंवा निर्मितक जीव असं सांगितलेलं आहे. जसा स्वप्नामधला जीव हा मायामय आहे, निर्मितक आहे, म्हणजे स्वप्न आहे म्हणून स्वप्नापुरता तो तिथे तयार झालेला आहे. बस तेवढंच त्याला अस्तित्व, त्याचं तेवढंच आहे. स्वप्न आहे म्हणून तो तयार झालाय. तसं जागृती आहे म्हणून हे चित्त, म्हणून या जीवाचा रोल जागृती आहे म्हणून आहे. हा सुद्धा निर्मितकच आहे. तेवढ्याच पुरता तो निर्माण झालेला आहे. बाकी तो वास्तविक पाहता निर्माण झालेला नाही. तो जागृती सापेक्ष आहे. बस असा विचार आता ह्या अँगलने आम्ही असा विचार करायला पाहिजे. म्हणून जीव हा झालेलाच नाही. अगाजे झालेच नाही म्हणून जगत सुद्धा झालेलंच नाही. असा प्रत्येक घटनेच्या वेळेला, प्रत्येक परिस्थितीच्या वेळेला, प्रत्येक व्यक्तीच्या वेळेला, प्रत्येक वस्तूच्या वेळेला जर विचार करत गेलो तर यामधून आम्ही रमणार नाही, रंगणार नाही आणि सुख दुःख होणार नाही. सुख दुःखाचे पडसाद आमच्या अंतःकरणावर उमटणार नाही. त्यापासून आम्ही अगदी वेगळे राहू आणि जीव हा सुखरूप होईल. बस तो सुखरूप होणं अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून हे सगळे जे जीव आहेत स्वप्नातला आणि जागृतीतला हा निर्मित आहे आणि म्हणून तो अजर अमर नाही. त्याला उत्पत्ती, त्याची उत्पत्ती झाली आहे म्हणजे नाश पण होणार आहे. त्याची उत्पत्ती झाली असं आम्ही म्हणायचं, परंतु वास्तविक तो उत्पन्नच झालेला नाहीये. ही सगळी ती कल्पना आहे. इथे आता आम्ही जायचं. उत्पत्ती स्थिती लयातून आम्ही पुढे जायचं की हे सगळं काल्पनिक आहे. म्हणून जीव हा काल्पनिक आहे. सत्य एकच आहे. पारमार्थिक सत्य आत्मस्वरूप हेच सत्य आहे आणि ते मी आहे असा ज्या वेळेला विचार करू तेव्हा अगाजे झालेच नाही. या अजातवादाला, या अस्पर्श योगाला आम्ही येऊन पोहोचू तोपर्यंत नाही. पण अशा विविध अँगलने आम्हाला हा विचार करावा लागेल. आहे की नाही? अजातवाद सोपा आहे का? त्याच्यापेक्षा आम्हाला मायावाद सोपा वाटतो की नाही? माया स्वीकारायची तिला, पण त्याच्या पुढे न कश्चित जायते जीव. 71वी कारिका आता आपल्याला हेच सांगते की कोणताही जीव उत्पन्न होत नाही. त्याची जीवाच्या जन्माची संभावनाच नाही. ही सगळी जी आम्ही जीव उत्पन्न झाला आहे आणि हे सगळं जे आम्हाला ज्ञान होत आहे हे सगळं काल्पनिक आहे. 71वी कारिका आहे. आणि न कश्चित जायते जीव हा निर्णय आम्हाला आमचा व्हायला पाहिजे आणि त्या निर्णय होण्यासाठी आम्हाला आता संस्कारक्षम, अधिकारक्षम वाणीमधूनच तो निर्णय आमचा होईल. निर्णयासाठी सही कोणाची पाहिजे असते? मुख्य अधिकाऱ्याची सही पाहिजे असते की नाही हो? कागदोपत्री सगळे प्लॅन केले, पूर्ण कागदोपत्री प्लॅन केले, पण तरी सुद्धा हे सँक्शन करायचं आहे. सँक्शन करायला सही असल्याशिवाय नाही होऊ शकत.
बांधकाम करायचं, असं असं करायचं, तसं तसं करायचं, पण सँक्शन करायला अधिकाऱ्याची जर सही असेल तर ते सँक्शन होतं, तरच आम्ही ते करू शकतो कोणतंही कार्य, कोणतंही. तसं हा निर्णय जर आम्हाला करायचा असेल, न कश्चित जायते जीवा, यासाठी सहीच पाहिजे, अधिकारच वाणी पाहिजे. आणि म्हणून 71वी कारिका आपण आता सोमवारी बघणार आहोत, अधिकारवाणीतून सुनील काकांच्या. आतापर्यंत आपण सगळा ढाचा तयार करून ठेवलाय पूर्णपणे निर्णयासाठी. आता फक्त सहीची देरी आहे. म्हणजे गुरूंची कृपा, श्री गुरूंची कृपा तिथे बस. ती वाणीतून सुद्धा प्रसवते हो. आणि म्हणून आम्ही ती जय जयकार असतो. आमचा जय जयकार कशासाठी असतो? त्या कृतज्ञतेतून आम्ही जय जयकार करत असतो श्री गुरूंचा. कृतज्ञता व्यक्त करतो त्या जय जयकारातून. आणि अहंकाराचा लय सुद्धा त्याच जय जयकारातून होतो. म्हणून जय जय वो शुद्धे, गुरुकृपा दृष्टी फार महत्वाची निर्णयासाठी. अशी 70 कार्यक्रमापर्यंत आपण आजचं झालेलं आहे. 71वी कारिका न कश्चित जायते जीवा, हे आपण सोमवारी सुनील काकांच्या अधिकारवाणीमधून श्रवण करू. आज या ठिकाणी चिंतनाला विराम देते. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. राम हरी माऊली. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. राम